माझी मुंबई मराठी निबंध प्रस्तावना। मुंबई हे केवळ एक शहर नाही तर एक भावना, एक स्वप्न आणि एक जगात भरातील ओळख आहे। आमची मुंबई असे आपण म्हणतो कारण हे शहर प्रत्येकाला आपलेसे वाटते। समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे शहर उंच इमारती, व्यस्त रस्ते, चकाकणारी चित्रपटसृष्टी आणि आमिरी गरिबीच्या खोल दरीसह एक विरोधाभास जग आहे। तरीही मुंबई सर्वांना आपुलकीचे आलिंगन देते। ऐतिहासिक पार्श्वभूमी। मुंबईचा इतिहास खूप पुराणा आहे। हे शहर पूर्वी 7 बेटांवर वसलेले होते, ज्यांना बॉम्बे असे नाव होते। ब्रिटिशांना या बेटांचे एकत्रीकरण केले आणि त्यातला एक व्यापारी केंद्र बनले। स्वातंत्र्यानंतर हे शहर भारताची आर्थिक राजधानी बनली आणि आजही ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे हृदय आहे। मुंबईची ओळख। आर्थिक राजधानी मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र आहे। येथे बँका, शेअर बाजार, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योजकांना मोठी चळवळ आहे। चित्रपट उद्योग येथेच आहे। अभिनेते, दिग्दर्शक आणि कलाकार येथे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात। सांस्कृतिक विविधता। मुंबईतील सर्व धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात। गणपती उत्सव, ईद, ख्रिसमस सारे सण येथे मोठ्या उत्साहाने साजरे होतात। प्रेरणादायी शहर मुंबई। जो तो बनता मुंबईकर या तत्वावर चालते। इथे कोणीही स्वप्ने घेऊन येऊ शकतो आणि ती पूर्ण करू शकतो। मुंबईची वैशिष्ट्ये। समुद्रकिनारे, मरीन ड्राईव्ह, जुहू बीच अशा बीच सारखे सुंदर समुद्रकिनारे मुंबईची शोभा वाढवतात। खाद्य संस्कृती। वडापाव, मिसळपाव, पाणीपुरी, बिर्याणी अशा विविध पदार्थांनी मुंबईची खाद्यसंस्कृती समृद्ध झाली आहे। वाहतूक। लोकल ट्रेन, बस, ऑटो रिक्षा, मेट्रो यासारख्या सोयी येथे उपलब्ध आहे। लोकल ट्रेन मुंबईची जीवनरेषा म्हणून ओळखली जाते। आव्हाने। मुंबईला अनेक आव्हानांचा सामोरा जावे लागते। लोकसंख्या वाढ, रहदारीची गर्दी, सलम भारतातील दारिद्र्य, पूर यासारख्या समस्या येथे आहेत, पण मुंबईकर सर्व संकटांना समोर जाऊन पुन्हा उभा राहतो। मुंबई हे एक असे शहर आहे जेथे स्वप्न पाहणारे आणि ती पूर्ण करणारे लोक एकत्र येतात। हे शहर सर्वांना आपलेसे वाटते आणि त्याची ऊर्जा, विविधता आणि जोम हेच त्याचे वैशिष्ट्य आहे। माझी मुंबई हे केवळ एक शहर नाही तर एक आशा आणि आत्मविश्वासाचा केंद्रबिंदू आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।